एक डायलॉग आठवतो भोजपुरी सिनेमातला. रवी किशन म्हणतात की जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. पक्षाची शकल झाली ते असेल हिम्मत तर खासदार आमदार सोडा, एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या तरी केसाला हात लावून दाखवा. नाही तुमच्या तंगड्या तोडल्या ना तर शिवसैनिकाचं नाव हे शिवसैनिक लावणार नाहीत. पुढे औकातीत राहून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर तोंड फोडायचं कसं असतं ना, हे शिवसैनिकांना कोणी शिकवण्याची गरज नाहीये. आणि घर कोंबड्यासारखं घरात बसून राहणार आणि लोक तुम्हाला सोडून गेले की मग गद्दार खोके बिके ह्या भाषा तुम्ही करणार. तुम्ही संजय राऊत राडा करण्यासाठी मनगटामध्ये दम असावा लागतो आणि तो मनगटातला दम फक्त अस्सल शिवसैनिकात असतो. तुमच्यासारखी तोंड पाटीलकी करणाऱ्यांच्या फक्त जिभेत आणि तोंडात दम है. अरे बगावत करने के लिए, ऑपरेशन करने के लिए शेर का कलेजा चाहिए होता है. आम्ही ऑपरेशन तुडवा करणार. अरे तुम्ही ऑपरेशन तुडवा नाही, तुमच्या शिव्या शापानं ऑपरेशन युबीटी बुडवा चाललंय आणि ऑपरेशन काँग्रेस वाढवा चाललंय. सारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतो की खासदारांच्या अंगावरती चिंध्या शिल्लक ठेवू नका. अरे बाबा, आधी तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या होऊन इकडे तिकडे पडल्यात ना, आधी त्या चिंध्या गोळा करा आणि मग बोला ना. अरे ऑपरेशन टायगर म्हणजे आमच्यासाठी काही लोकांना त्या पक्षातून या पक्षात आणणं नाहीये रे बाबांनो. आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे महाराष्ट्रानं मान्य केलंय. हे खरं ऑपरेशन टायगर आहे की भगवा रक्ताचा, भगवा श्वासाचा, भगवा रक्ताचा, भगवा श्वासाचा. अरे हाच तर वारसा आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा. खांद्यावरती घेऊन वसा जनसेवेचा आणि मर्दासारखा चाललाय वाघ आज शिवसेनेचा. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मागील काही दिवसांपासून काही लोक ऑपरेशन टायगर वरनं बेताल बडबड करत आहेत. मला त्यांना आज ठणकावून सांगायचंय, अरे ऑपरेशन टायगर म्हणजे आमच्यासाठी काही लोकांना त्या पक्षातून या पक्षात आणणं नाहीये रे बाबांनो. आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे महाराष्ट्रानं मान्य केलंय. हे खरं ऑपरेशन टायगर आहे. जे लोक रोज सकाळी संजय राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतोय की खासदार आले, आता खासदार कुठे जाणार आहेत, काय करणार आहेत हे मला माहित नाही, त्यांची भूमिका ते जाहीर करतील. पण राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतो की खासदारांच्या अंगावरती चिंध्या शिल्लक ठेवू नका. अरे बाबा, आधी तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या होऊन इकडे तिकडे पडल्यात ना, आधी त्या चिंध्या गोळा करा आणि मग बोला ना. या महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा चिंदी चोर जर कोण असेल ना तर तो संजय राऊत आहे. आणि संजय राऊत काय बोलतात, आम्ही ऑपरेशन तुडवा करणार. अरे तुम्ही ऑपरेशन तुडवा नाही, तुमच्या शिव्या शापानं ऑपरेशन युबीटी बुडवा चाललंय आणि ऑपरेशन काँग्रेस वाढवा चाललंय. संजय राऊत पुढे जाऊन काय बोलतात, शिव्या शाप, भची भाराकडी आणि तुम्ही सांगताय राडे करणार. संजय राऊत राडा करण्यासाठी मनगटामध्ये दम असावा लागतो आणि तो मनगटातला दम फक्त अस्सल शिवसैनिकात असतो. तुमच्यासारखी तोंड पाटीलकी करणाऱ्यांच्या फक्त जिभेत आणि तोंडात दम आहे. अरे बगावत करने के लिए,
ऑपरेशन करने के लिए शेर का कलेजा चाहिए होता है, जो हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब के पास है. पण तुमच्याकडे दुर्दैवानं कलेजा पण नाही आणि भेजा पण नाही, म्हणून तुमच्या गटाची ही अशी अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामुळे राऊत ज्या खासदारांना तुम्ही राजीनामा द्या म्हणताय, जर असेल नैतिकता, असेल चाड शिल्लक आणि असेल लाज शिल्लक, तर पहिल्यांदा स्वतःचा राजीनामा टाका. कारण तुम्ही राज्यसभेचे खासदार हे तुम्ही ज्यांना रोज शिव्या देताय ना, ते आमच्या 40 आमदारांच्या मतावर झालेले आहात. तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेलं लबाड लांडग आहात. असेल हिम्मत तर द्या राजीनामा, उतरा मैदानात आणि मग बघूया कुणामध्ये किती दम आहे. आणि इथून पुढे औकातीत राहून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर तोंड फोडायचं कसं असतं ना, हे शिवसैनिकांना कोणी शिकवण्याची गरज नाहीये. आणि संजय राऊतांसारखी माणसं बाकीचं काहीच करू शकत नाहीत. त्यांचं वर्णन मी मराठीतल्या एकाच म्हणीत करते की राऊतांची अवस्था म्हणजे अंगात नाही बळ पण चिमटा काढून पळ अशी आहे. तर इथून पुढे चिमटे काढू नका. अरे तुमचे खासदार सोडून गेले, तुमचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तुम्हाला सोडून गेले, तरी सुद्धा तुम्ही माईक वरती एवढ्या घमेंडीने बोलताय. राऊताचं बडबडणं बघून मला रवी किशन यांचा एक डायलॉग आठवतो भोजपुरी सिनेमातला. रवी किशन म्हणतात की जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. पक्षाची शकल झाली तरी अरे कशावरती घमेंड करताय. आणि त्यामुळेच जी काँग्रेसची सुपारी घेऊन संजय राऊतांसारखा काँग्रेसची भाटगिरी करणारा माणूस काम करतोय, त्यांना मला इशारा द्यायचा आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा, जिस दिन होगी मैं उस दिन दुकान बंद कर दूंगा. अरे तुमच्या सारख्यांनी कितीही कारस्थानं केली तरी सुद्धा शिवसेनेचा भगवा झंझावात जिवंत ठेवण्यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व सक्षम आहे. मला आश्चर्य वाटतं ह्या लोकांचं. अरे आपल्या घरात भांडण झाल्यावर शेजाऱ्याला दोष द्यायचा नसतो, आपल्या घरातली भांडणं आपण मिटवायची असतात. तुमचे खासदार कुठे गेले तुम्ही शोधा ना. का ती माणसं तुमच्यावर नाराज आहेत? अरे तुम्ही कायम फेसबुक लाईव्ह राहणार, तुम्ही कायम नॉट रिचेबल राहणार. कुणा आमदार खासदारांच्या घरी कोणी हॉस्पिटलमध्ये गेलं तरी तुम्ही भेटणार नाही. कुणाच्या घरी दुःखद प्रसंग घडला तरी तुम्ही त्यांचे डोळे पुसणार नाही. घर कोंबड्यासारखं घरात बसून राहणार आणि लोक तुम्हाला सोडून गेले की मग गद्दार खोके बिके ह्या भाषा तुम्ही करणार. तुम्ही ना पंचायत समितीत प्रचाराला बाहेर पडलात, ना तुम्ही नगरपालिकेला बाहेर पडलात, ना तुम्ही महापालिकेला, मुंबई महापालिका सोडलात तर कुठेच प्रचाराला गेला नाहीत. शिवसैनिकांना वाऱ्यावरती सोडून दिलं. तुम लढो हम कपडे संभाळते हैं अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली. आणि दुसऱ्या बाजूला आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मात्र पायाला भिंगरी बांधून प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी प्रचारांचा, सभांचा, दौऱ्यांचा झंझावात घेतला. आणि त्यामुळेच आज शिवसेना आतापर्यंतच्या 60 वर्षाच्या इतिहासात शिवसेनेचे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आले, पंचायत समिती सदस्य निवडून आणले आणि राज्यामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपले नेते माननीय शिंदे साहेबांचं अभिनंदन करूयात. अरे तुम्हाला रक्ताचा वारसा लाभला पण तुम्हाला विचारांचा वारसा सांभाळता आला नाही. आणि सतत ऑनलाईन राहून फेसबुक लाईव्ह करत घर कोंबडा बनणाऱ्या उबाठानी दाखवून दिलं की विरासत में बाप की गद्दी मिल सकती है लेकिन बुद्धी नहीं मिलती. आणि त्याच्यामुळेच तुमची राजकारणाची सद्दी
आता संपत चाललेली आहे. आम्ही एक वेळेस मान्य करू की उद्धवजींची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ते बाहेर पडत नाहीत. पण अरे तुमचे युवराज जे फक्त शिव्या शाप देतात, ते फक्त कोल्ड कॉफी, नाईट लाईफ, पेंग्विन याच लाईफ मध्ये मग्न असतात. एका बाजूला तुमचा युवराज कोल्ड कॉफी पिऊन त्यांचं रक्त थंड पडलंय, पण आमचं युवा नेतृत्व संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब 47°C तापमानात सुद्धा अखंड शिवसैनिकांना भेटतायत. अरे आमचं नेतृत्व कोल्ड कॉफी पिणार नाही, रस्त्यावरचा कटिंगचा चहा पिऊन शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे. याचा मला अभिमान वाटतोय. अरे आमचे नेते फक्त बोलत नाहीत की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा. तर माझ्यासारखा एका सर्वसामान्य लेकीला संधी देतानाही आमच्या युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माझ्या पाठीशी ते भक्कमपणाने उभे राहिले. आणि त्यामुळेच मला उबाठाच्या सगळ्या लोकांना आज जाहीर आव्हान करायचंय, उत्तर द्यायचंय की इथून पुढे जर आमच्या पक्ष नेतृत्वाच्या बाबतीत बेताल टीका करण्याचं जर काम तुम्ही करणार असाल, तर ईट का जवाब पत्थर से देने के लिए आमची शिवसेना सज्ज आहे. संजय राऊत कुणाची भीती दाखवताय? तुम्ही आवाहन केल्यावर काळ कुत्रही येणार नाही, पण तुम्ही म्हणताय घरात घुसू, मारू, तोडू, फोडू. अरे असेल हिम्मत तर खासदार आमदार सोडा, एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या तरी केसाला हात लावून दाखवा. नाही तुमच्या तंगड्या तोडल्या ना, तर शिवसैनिकाचं नाव हे शिवसैनिक लावणार नाहीत. आज इंडिया आघाडी असेल, ममता दीदी असेल, राऊत असतील किंवा इतर अनेक लोक असतील, ही सगळी लोक एकत्र येऊन जर आम्हाला भीती दाखवत असतील, तर मला त्यांना एवढंच सांगायचंय, अरे कितीही लोक एकत्र या, पण लक्षात ठेवा की मुन्ना, अरे झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है. आणि त्या ठाण्या वाघाचं नाव हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मला आज उद्धव साहेबांना एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून प्रश्न विचारायचा. उद्धवजी, आपली देवारातल्या देवासारखी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी पूजा केली. अरे आपण शब्द टाकायचा आणि जीव पणाला लावून साहेबांनी तो पूर्ण करायचा. लढाया शिंदे साहेबांनी लढला, पण विजयाचं श्रेय तुम्हाला दिलं. मला सांगा उद्धवजी, आमच्या शिंदे साहेबांचं काय चुकलं होतं की नक्षलवाद्यांनी गडचिरोली त्यांना जीवे ठार मारू ही धमकी दिल्यावर तुम्ही त्यांना पोलीस सुरक्षा नाही दिली? शिंदे साहेबांच्या जीवाचं बरं वाईट व्हावं असं तुम्हाला वाटत होतं का? उद्धवजी, तुम्ही आम्हाला सांगा, जगात सगळ्या गोष्टीची किंमत करता येते, पण आईच्या दुधाची किंमत करता येत नाही. अरे काही वर्षापूर्वी असाच वर्धापन दिन होता आणि तुम्ही आमच्या नेत्यांच्या आईचं दूध काढलं का? शेतकऱ्याची आई, गरिबाची आई, दलिताची आई, शिवसैनिकाची आई, तुझ्या दुधाला किंमत नसते का उद्धवजी? सांगा, काय चुकलं आमच्या नेत्याचं? अरे तुमच्यासाठी जीव पणाला लावून या भगव्यासाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी लढणाऱ्या शिंदे साहेबांना तुम्ही विचारलत, हू इज एकनाथ शिंदे? तुम्ही काही वर्षापूर्वी विचारलत, हू इज एकनाथ शिंदे? आणि आज एकनाथजी शिंदे साहेब लाडकी बहीण असेल, लाडका शेतकरी असेल, सगळ्या योजना आणून तुम्हाला दाखवतायत हू इज एकनाथ शिंदे. आणि सगळं जग बघतंय हू इज एकनाथ शिंदे. त्यामुळे तुमच्याकडे नाव आहे, आडनाव आहे, घराणं आहे, वारसा आहे, संपत्ती आहे, मातोश्री आहे. आमच्या नेत्यांकडे फक्त सेवा, समर्पण आणि एक दिलदार हृदय आहे.
पण छावा सिनेमातला एक डायलॉग उद्धवजी मला आठवतो. लक्षात ठेवा, मार्क माय वर्ड्स, हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है. महाराष्ट्र की राजनीति में एकनाथ जी शिंदे साहब आज भी सब पे भारी है. त्यामुळे शेवटी एवढंच म्हणते आणि थांबते. तूफान क्या रोकेगा उस कश्ती को जिसके माझी में अंगार है. शिवसेना का असली वारिस वही जिसके साथ जनता का प्यार है. अरे कांग्रेस के सामने घुटने टेकने वालों की हर कोई करता निंदा है. फेसबुक लाइव करने वालों पर हर कोई शर्मिंदा है. हिंदुत्व को निगलने चाहते थे वो बेनकाब आज दरिंदा है. लेकिन शिवसेना और भगवा का मान सम्मान टिकाने के लिए एकनाथ जी शिंदे साहब नाम का टाइगर अभी जिंदा है. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.